मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सकाळी सकाळी सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज मी सकाळी सकाळी रानामध्ये फिरायला आले, कारण लवकर उठल्यानंतर मित्रांनो आमच्याकडं सुंदर असं डोळ्याची पारणं फेडणारं असं सकाळचं सकाळचं वातावरण असते. तर मित्रांनो आत्ता आहे ना सध्या थोडं दिवस पावसावर आलेले, तर थोड्या दिवसानंतर पाऊस पडणार आहे. तर मित्रांनो आमच्या इकडं या पावसाळ्यामध्ये या सह्याद्री पट्ट्यावरती खूप असं मोठ्या प्रमाणात धुकं असते. तर मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणचं असं मनमोहक असं सुंदर तुम्हाला मनाला सकाळी सकाळी प्रसन्न करणारं असं वातावरण दाखवणार आहे. तर चला मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो मी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शेवटच्या टोकाला हातवीज माझं गाव आहे आणि या गावामध्ये आमच्या या दुर्गादेवीच्या पर्यटन स्थळावरती आता आपण आलेलो. या ठिकाणचं मी सह्याद्रीच्या पट्ट्यामधलं या ठिकाणचं हे तुम्हाला सीन दाखवते. आमच्या या सह्याद्रीच्या पट्ट्यावरती आपण या ठिकाणी उभे आहेत. तर मी तुम्हाला आता दाखवते माझ्या पाठीमागे मनमोहक असं मनाला प्रसन्न करणारं असं या ठिकाणचं सुंदर असं वातावरण पाहू शकता माझ्या पाठीमागे. हे बघा मित्रांनो आपण कड्यावरती उभे आहेत. एक नंबर अशी डोळ्याची पारणं फेडणारा असा हा सीन आहे. तुम्ही पाहू शकता हे पूर्ण सह्याद्री पट्ट्यावरती हे दुःख फिरायला आता सुरुवात झालेली आहे. तर हे बघा व्हिडिओ कुठे स्किप न करता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही पाहू शकता ही जी धुक्याची अशी चादर बसली तुम्ही पाहू शकता. नंतर आपण डायरेक्ट स्वर्गमध्ये नगरमध्ये आपण या ठिकाणी आलो असं मनाला भावते. तर हे बघा तुम्ही पाहू शकता पूर्ण हा सह्याद्रीच्या पट्ट्या सह्याद्रीच्या पट्ट्यावर पूर्णपणे एकदम धुक्याची चादर बसलेली आहे. बघा एक नंबर असतील. तर मित्रांनो हे बघा आता थोड्याशी वेळानंतर आहे ना हे पूर्ण जो खालचे जे धुकं आहे हे पूर्ण या परिसरामध्ये येणार आहे वरती. आता त्या साईडला तुम्ही पाहू शकता तिकडनं वरती चाललेले तो एक मार्ग आहे तिकडं धुकं येण्याचा. जास्त लवकर त्या साईडनं धुकं येतो कारण त्या साईडला जास्त हवं आहे आणि एक नळी आहे अशी वरती तो एक पॉईंट आहे पुशीच्या नळीचा म्हणून त्या ठिकाणी तो धुकं जास्त येतोय. आणि आता इकडे सुद्धा हा धुका पूर्णपणे या परिसरामध्ये पसरला जाणार आहे. या जंगलामध्ये पूर्ण येणार आहे वरती हा. तर आपण पाहणार आहे जोपर्यंत हा धुका येत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणून जाणार नाही. मी तुम्हाला दाखवणार आहे हा धुका पूर्ण वरती येतोय. तर आता आहे ना आपण त्या साईडला जाणार आहे. बघा तो जो धुका येतोय तो धुक्याचा जो मार्ग आहे वरती येण्याचा तो मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर आता हा जो धुका आहे ना हा पूर्ण स्थिर झालेला आहे. खाली हवा बंद आहे त्याच्यामुळे स्थिर आहे. असं थोड्या वेळानंतर हा पूर्ण वर येणार आहे. आता खाली जे आपण पाहतो ही कोकणपट्टी आहे पूर्ण खाली. हा कोकणपट्टीचा खालचा भाग आहे. हे खाली गाव येतं त्या धुक्यामुळे ते दिसत नाहीत. तर आता आहे ना हा धुका मी तुम्हाला वरती येताना मी पण तुम्हाला दाखवणार आहे पूर्णपणे. आता हा सध्या दाट असं हवा नसल्यामुळं हा पूर्ण खाली बसलेला आहे. हा वरती येण्याचा थोड्याच वेळामध्ये हा वर येणार आहे हा धुका. तर आता आपण ना त्या साईडला जाणार मित्रांनो. ते जो पॉईंट आहे समोरचा तिकडे जाणार आहेत आपण. हा समोर पाहतोय आपण हा दुर्गादेवीचा किल्ला आमच्या दुर्गुबाईचा आणि हा परिसर आहे आपण हा दाखवतोय मी तुम्हाला. हा पूर्ण खाली जंगल आहे हा आणि या साईडला हा सह्याद्रीचा पट्टे आहे पूर्ण. हा आम्ही राहतो ह्या सह्याद्रीचा पट्टे आणि हा कोकणकडा. हे कोकणकड्याचं दृश्य मी तुम्हाला दाखवतोय. एक नंबर असं पॉईंट पावसाच्या दिवसाचं एक नंबर असं वातावरण पण धुकं जास्त असतोय या ठिकाणी. तर बघा मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी आता ही जी साईड आहे इकडल्या साईड इकडे जास्त हवा असल्यामुळे ना हा धुक्का आता इकडे वरती चाललेला आहे. इकडल्या परिसरामध्ये पूर्ण आपण पाहू शकतो. हे बघा
मित्रांनो, आपण हा जंगल जो पाहतोय हा आहे आमच्या दुर्गुबाईच्या या परिसरामधलं हे जंगल. आणि आपण या साईडला ह्या पॉईंटवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता या समोर हे बघा, हे जे आपल्याला दिसतोय हा जे शिखर पाहतोय आपण, हा जे डोंगर पाहतोय हा आहे ढाकोबाचा डोंगर. या ठिकाणी ढाकोबाचं मंदिर आहे आणि हे ढाकोबाचं शिखर आहे. सर्वात उंच असणाऱ्या या भागातील हा शिखर पाहतोय आपण. आणि हा पूर्ण त्या ढाकोबाच्या परिसरामधला हा जंगल आहे खालचा.